हॅलो फ्रेंड्स, बेसिक सायन्स केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये मी प्रोफेसर कोलेकर ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. लास्ट आपण बघितलं होतं कॅटलिसिस. कॅटलिसिस म्हणजे काय आणि त्याच्या पहिले आपण बघितलं की कॅटलिस्ट म्हणजे काय. कॅटलिसिस आणि कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय? सबस्टन्स or chemical which when added increase or decrease the rate of reaction. We can say that it will change the rate of reaction. समजा आता आपण म्हटलं की this is chemical A react with chemical B that will form C plus D. ही जनरल रिएक्शन आहे. यात आपला केमिकल ए आणि बी हा जो तुमचा पार्ट दिसतो तुम्हाला, ए आणि बी चा पार्ट जो दिसतो तुम्हाला, हा जो पार्ट आहे दॅट पार्ट इज युअर रिएक्टंट पार्ट. रिएक्टंट पार्ट तुमचा एरोच्या या साईडचा पार्ट रिएक्टंट आणि हा जो पार्ट तुम्हाला दिसतो सी प्लस डी तो पार्ट म्हणजे तुमचा प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्ट दोन पार्ट में रिएक्शन. मग रिएक्शन म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचा रिएक्टंट कंप्लीट कन्वर्ट होतोय प्रोडक्ट मध्ये, त्या प्रोसेस साठी लागणारा जो तुमचा काही वेळ आहे, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द रिएक्शन इज कॉल्ड एज रेट ऑफ रिएक्शन. समजा तुम्ही म्हटलं की एक पर्टिक्युलर रिएक्शन आहे ए प्लस बी दॅट विल फॉर्म सी प्लस डी. यात ए प्लस बी हे जे काही तुमचे दोन रिएक्टंट होते त्या रिएक्टंटचं कन्व्हर्जन होऊन तुम्हाला सी प्लस डी मिळालाय. तर ह्या प्रोसेसमध्ये ए प्लस बी च सी प्लस डी मध्ये फॉर्मेशन होण्यासाठी जो टाइम लागतोय, द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट द रिएक्शन इज कॉल्ड एज रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन किती टाइम लागला तुम्हाला ती रिएक्शन कंप्लीट व्हायला? अँड द प्रोसेस ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ सॉरी दॅट इज रेट ऑफ रिएक्शन म्हणजे टाइम रिक्वायर्ड कम्प्लीट. आता ही जी काही टाइम लागतोय, समजा असं म्हटलं की या रिएक्शन साठी तुम्हाला लागतोय 1 तास 2 तास किंवा जो काय टाइम लागेल तो टाइम समजा जर खूपच कमी असेल तर आपला टाइम वाढायची गरज पडते. काही वेळेस काही रिएक्शन अशा असतात त्या खूपच स्लो असतात. त्या स्लो रिएक्शन मध्ये आपल्याला त्या रिएक्शनचा टायमिंग कमी करायचा आहे, म्हणजे जो टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट रिएक्शन आहे तो आपल्याला डिक्रीज करायचा आहे. आणि समजा एक दुसरी पर्टिक्युलर रिएक्शन ज्यात रिएक्शनचा टाइम खूप कमी आहे तो टाइम आपल्याला वाढायचा आहे. इन शॉर्ट आपला टाइम एका रिएक्शन मध्ये कमी करायचा आहे, दुसऱ्या रिएक्शन मध्ये वाढायचा आहे. मग अशा वेळेस आपण एक सबस्टन्स किंवा केमिकल ऍड करतोय, त्याच्यामुळे काय होतंय की तुमच्या रिएक्शनचा टाइम कमी होतोय. आणि तो जनरली तुम्ही आपण रिएक्शन बघितली रिएक्शन मध्ये जो इथं हा जो पार्ट आहे इथं आपण त्याला लिहितोय त्याला आपण म्हणतोय कॅटलिस्ट. एरोच्या वरती तो पार्ट असतो त्याला म्हणतोय कॅटलिस्ट. आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे ज्या रिएक्शन मध्ये आपण कॅटलिस्ट यूज करतोय दॅट इज कॉल्ड एज कॅटलिसिस. बरोबर. मग आता आपल्याला कॅटलिस्ट म्हणजे काय समजले? कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स और केमिकल विच व्हेन ऍडेड इट विल चेंज द रेट ऑफ रिएक्शन. सपोज दॅट दिस इज एक्स केमिकल सबस्टन्स ड्यू टू विच रेट ऑफ रिएक्शन इज चेंज होतोय. फक्त मी सांगत नाही जास्त होतो की कमी होते. दॅट मीन्स आयदर टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द रिएक्शन इज इन्क्रीज और डिक्रीज डिपेंडिंग ऑन द नीड. त्यानुसार त्याचे टाईप पडतात ते आपण पुढे बघणार आहोत की कॅटलिस्टचे टाईप कुठले. आता कॅटलिस्ट म्हणजे काय हे समजून घ्या. कॅटलिस्ट म्हणजे काय? सबस्टन्स केमिकल which when added do not actually take part in the chemical reaction but it will alter or change the rate of reaction. Change the rate of reaction म्हणजे विदाउट ऍक्च्युअल टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन मी म्हणतोय. याचा अर्थ काय? ज्या तुम्ही कॅटलिस्ट ऍड करताय त्यामुळे तुमचा जो काय प्रोडक्ट मिळतो तुम्हाला सी प्लस डी, त्या सी प्लस डी मध्ये कुठलाही चेंज होत नाही. तुम्हाला सी प्लस डी मिळणार आहे. म्हणजे कॅटलिस्ट टाकल्यामुळे तुम्हाला सी प्लस डी मिळता दुसरा काही प्रॉडक्ट मिळाला तर आपला तो सबस्टन्स काही कामाचा नाही. म्हणजे थोडक्यात काय
आपली रिॲक्शन मध्ये कुठलाही फरक पडायला नकोय. फक्त रिॲक्शनच्या कम्प्लिशनसाठी जो काही टाइम लागतोय तो टाइम चेंज झाला पाहिजे. मग असा जो सबस्टन्स आहे तो ऍड केल्यामुळे तुमच्या रिॲक्शन मध्ये कुठलाही फरक पडत नाही, पण रिॲक्शनच्या रेटमध्ये फरक पडतोय. रिॲक्शनच्या रेटमध्ये फरक पडावा म्हणून आपण जो सबस्टन्स ऍड करतोय त्या सबस्टन्स और केमिकल विच वेन ऍडेड alter the rate of reaction without actually taking part in the chemical reaction is called as catalyst. आता depending on catalyst use, it is classified into two types. बघूया आपण. पहिली दोन टाइप पडतायचे. फर्स्ट टाइप होमोजिनियस रिएक्शन. टाइप सेकंड जो आहे दॅट इज हेट्रोजिनियस रिएक्शन. होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस हे दोन टाइप ऑफ रिएक्शन आहे. मध्ये दोघांमध्ये फरक काय ते आपण समजून घेऊ. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय त्यातला हा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो. होमो होमो म्हणजे सेम. मग सेम काय असणार आहे. होमो म्हणजे काय सेम. आता सेमचा अर्थ काय समजून घ्या. ज्या रिएक्शन मध्ये तुमचा रिएक्टंट आणि तुमचा कॅटलिस्ट दोन्ही पण एकाच फेज मध्ये असतील. फेज म्हणजे काय तीन फेज आहे. सॉलिड फेज, लिक्विड फेज अँड गॅसियस फेज. A reaction in which reactant and catalyst are in same phase is called as homogeneous reaction. बघा एक रिएक्शन बघा. SO2 which is present in the form of gas combined with oxygen which is also present in the form of gas. For this reaction we are using catalyst that will form आता या रिएक्शन मध्ये तुम्ही बघितलं या रिएक्शन मध्ये हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय रिएक्टंट पार्ट तुमचं इथे हायलाइट केलेलं आहे. हा पार्ट कुठला तुमचा. दिस पार्ट इज reactant, this part is your catalyst. Sorry, this is your catalyst. आता तुम्ही रिएक्शन मध्ये बघितलं तुमचं रिएक्टंट आणि कॅटलिस्ट दोघांची तुलना करा. हा पार्ट कुठला तुमचा रिएक्टंट. हा पार्ट कुठला तुमचा कॅटलिस्ट. दोघांचं तुम्ही ऑब्झर्वेशन केलं दोघांमध्ये तुम्हाला काय कॉमन दिसते. SO2 गॅसियस फॉर्म मध्ये, ऑक्सिजन पण तुमचा गॅसियस फॉर्म मध्ये आणि तुमचा जो काय कॅटलिस्ट वापरला आहे नायट्रोजन मोनॉक्साईड हा सुद्धा गॅसियस फॉर्म मध्ये. म्हणजे तुमचा रिएक्टंट आणि तुमचा कॅटलिस्ट, रिएक्टंट आणि कॅटलिस्ट बोथ आर इन सेम फेज. गॅसेस गॅसेस गॅसेस. सच अ रिएक्शन in which reactant and catalyst are in same phase is called as homogeneous reaction. आता सेकंड एक्झाम्पल बघा.
या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय जे वापरतो आपण कॅटलिस्ट, दॅट कॅटलिस्ट इज HCl which is present in the form of liquid तर मुद्दा म्हणून तुमचं कन्फ्युजन नको म्हणून मी ते हा तुमचा पार्ट तुम्हाला दिसतोय प्रॉडक्टचा पार्ट, या प्रॉडक्टच्या पार्ट मध्ये मी कुठेही स्टेट लिहिते, हे जे इथे मी लिहिलेलं आहे ब्रॅकेट मध्ये बॉटमला मी हायलाइट करतोय, हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय तो ब्रॅकेट मध्ये मी हायलाइट केलेला आहे, तो पार्ट तुमचा आहे तुमच्या सबस्टन्सची असणारी फेज दाखवते, म्हणजे CH3COO CH3 म्हणजे तुमचा एस्टर आहे, दिस इज वॉटर. एस्टर कुठल्या फॉर्म मध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये. वॉटर कुठल्या फॉर्म मध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये. HCl कुठल्या फॉर्म मध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये. थोडक्यात तुमचा हा जो काही पार्ट तुम्हाला दिसतोय मित्रांनो रिएक्टंट, म्हणजे तुमच्या एरोच्या स्टार्टिंगचा पार्ट, आणि हा तुमचा जो पार्ट तुम्हाला दिसतोय हा पार्ट तुमचा कोणता आहे? कॅटलिस्ट. रिएक्टंट आणि कॅटलिस्ट दोघं कुठल्या फेज मध्ये? लिक्विड फेज मध्ये. रिएक्टंट कुठलं आहे? एस्टर, वॉटर, लिक्विड, HCl ऑल्सो लिक्विड. म्हणजे असं जे काही रिएक्शन आहे, ज्या रिएक्शन मध्ये तुमचा रिएक्टंट आणि कॅटलिस्ट बोथ आर इन सेम फेज, सच ए रिएक्शन इज कॉल्ड एज होमोजिनियस रिएक्शन. आता ही जी रिएक्शन आहे, यात इथं हा जो प्रोडक्ट तुम्हाला दिसतोय, हा जो कंपाऊंड तुम्हाला दिसतोय, याचं नाव आहे एस्टर, दिस इज वॉटर. मग वॉटर वापरल्यामुळे या रिएक्शनचं नाव काय? हायड्रोलिसिस ऑफ एस्टर. हायड्रोलिसिस ऑफ एस्टर रिएक्शनचं नाव काय? याच्यावरती बऱ्याचदा एक्झाम प्रश्न विचारलेला आहे. काय? हायड्रोलिसिस ऑफ एस्टर इज एन एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस कॅटलिसिस और हेटेरोजिनियस कॅटलिसिस. मग जर एकदा मी तुम्हाला असं सिंपल क्वेश्चन दिला असेल आणि दोन्ही ठिकाणी असं मेन्शन केलं असेल लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेट, गॅस स्टेट, तर तुम्ही काय करायचे? रिएक्टंटचं आणि तुमच्या कॅटलिस्ट दोघांची स्टेट बघायची कोणती, सॉलिड सॉलिड, लिक्विड लिक्विड, गॅस गॅस, सेम आहे का डिफरंट आहे ते चेक करायचं. बऱ्याचदा इथं काय होतं, मुलांचं कन्फ्युजन काय होतं, मुलं रिएक्टंट आणि कॅटलिस्ट हे न बघता मुलं काय करतात? कॅटलिस्ट आणि प्रोडक्ट दोघांचं बघतात. इथं कन्फ्युजन नकोय. काय पाहिजे? रिएक्टंटचं आणि तुमच्या कॅटलिस्ट कुठल्या स्टेट मध्ये आहे ते बघून आपण ठरवतोय की रिएक्शन तुमची होमोजिनियस आहे की हेटेरोजिनियस आहे. जर तुमचा रिएक्टंट आणि तुमचा कॅटलिस्ट दोन्ही एकाच फेज मध्ये असतील तर होमोजिनियस, आणि जर दोन्ही एका फेज मध्ये नसतील तर हेटेरोजिनियस. आता बघूया आपण पुढचं एक्झाम्पल. सेकंड टाइप बघूया आपण. हेटेरोजिनियस. हेटेरो म्हणजे डिफरंट. हेटेरोचा अर्थ काय होतो? डिफरंट. डिफरंट म्हणजेच काय? तुमचा रिएक्टंट अँड तुमचा कॅटलिस्ट दोन्ही कसे? डिफरंट फेज मध्ये. एवढं समजून घ्यायचं. तुम्हाला एक्झाम काय असेल, रिएक्शन तुम्हाला दिली असेल, रिएक्शन पाहून तुम्हाला ठरवायचं की ती हेटेरोजिनियस की होमोजिनियस आहे. बघा तर रिएक्शन बघा. SO2 which is present in gaseous form react with oxygen which is also present in gaseous form, that will form SO3 which is also present in gaseous form. In this reaction we are using platinum as a catalyst which is present in solid state. मग तुमचा हा जो काय प्लॅटिनम आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये. प्लॅटिनम सॉलिड, ऑक्सिजन गॅस, सल्फर डायऑक्साइड गॅस. थोडक्यात तुमचा जो काही रिएक्टरचा पार्ट तुम्हाला दिसतोय तो रिएक्टरचा पार्ट कसा आहे?
हा जो तुमचा पार्ट तुम्हाला दिसतोय हा तुमचा रिएक्टरचा पार्ट आहे, दॅट इज गॅसियस स्टेट. आणि तुमचा जो काही कॅटलिस्ट आहे, दॅट कॅटलिस्ट इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. In short, your reactant is present in gaseous state and your catalyst is present in solid state. म्हणजेच अशा ज्या काही रिॲक्शन आहे ज्यात तुमचा रिएक्टंट आणि कॅटलिस्ट बोथ आर इन डिफरंट वेज, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हेटेरोजेनियस रिॲक्शन. सेकंड एक्झाम्पल बघा. N2 गॅस प्लस ही तुमची सेकंड रिॲक्शन आहे. या सेकंड रिॲक्शन मध्ये तुमचा नायट्रोजन आणि हायड्रोजन दोन्ही पण गॅसियस स्टेटमध्ये, Fe सॉलिड स्टेटमध्ये. थोडक्यात रिएक्टंट इज प्रेझेंट इन गॅसियस फॉर्म अँड कॅटलिस्ट इज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. दॅट मीन्स रिएक्टंट अँड कॅटलिस्ट बोथ आर इन डिफरंट फेज. रिएक्टंट इज प्रेझेंट इन गॅसियस स्टेट and catalyst is present in solid state. Such a reaction in which reaction and catalyst are in different phase is called as heterogeneous reaction. ही जी reaction दाखवली, nitrogen gas react with hydrogen gas that will form ammonia. That reaction is called as Haber process. Haber's process. बराचसा तुम्हाला क्वेश्चन विचारतो, हॅबर्स प्रोसेस इज एन एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस और हेटेरोजिनियस. हे होमोजिनियस एक्झाम्पल आहे, हेटेरोजिनियस एक्झाम्पल आहे. हा प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारला जातो. बरोबर. सेकंड रिएक्शन बघा. अनदर रिएक्शन व्हेजिटेबल ऑइल. ऑइल मध्ये कुठल्या स्टेट असणार आहे? लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. त्यात आपण ऍड करतोय H2 which is present in gaseous state. In this reaction we are adding nickel which is present in solid state. That will form आता या रिएक्शन मध्ये बघितलं तुम्ही तर काय दिसतं तुम्हाला? हा पार्ट कुठला आहे? लिक्विड स्टेट मध्ये. हा पार्ट कुठल्या फॉर्म मध्ये? गॅसियस स्टेट मध्ये. आणि हा कुठला पार्ट? कॅटलिस्ट कुठल्या स्टेट मध्ये? सॉलिड. थोडक्यात रिएक्टंट लिक्विड, गॅस आणि तुमचा कॅटलिस्ट जो आहे तो आहे तुमचा सॉलिड स्टेट मध्ये. थोडक्यात हे एक्झाम्पल कुठलं आहे? तुमचं हेटेरोजिनियस म्हणजे डिफरंट. मी पुन्हा सांगतोय, होमो म्हणजे सेम. सेम काय? रिएक्टंट आणि कॅटलिस्ट. हेटेरो म्हणजे काय? डिफरंट. डिफरंट काय? रिएक्टंट आणि कॅटलिस्ट. इथं मी प्रोडक्टचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे एक्झाम मध्ये पण लक्षात ठेवायचंय, जर एक्झाम्पल तुम्हाला दिले असेल तर रिएक्टंट आणि तुमचा कॅटलिस्ट कुठल्या स्टेटमध्ये आहे तेच बघायचे, बाकी पार्ट बघायचा नाही. ठीक आहे. आता आपण बघूयात नेक्स्ट टाईप. स्क्रीन करून दिलं ना म्हणजे आपल्याला पुढचा टाईप येता येईल. ठीक आहे. नेक्स्ट आता बघूया आपण टाइप ऑफ कॅटलिस्ट. टाइप ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट पण 3 टाइप पडतात. 3 टाइप म्हणजे कुठले? पहिला आहे पॉझिटिव्ह.
पॉझिटिव्ह कॅटलिस्ट. सेकंड टाइप आहे निगेटिव्ह कॅटलिस्ट. निगेटिव्ह कॅटलिस्ट. and type number third is auto catalyst. auto catalyst. तर यामध्ये फरक समजून घेतला तर फार सिंपल टाइप आहे. फर्स्ट पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय? Catalyst which when added increase the rate of reaction. म्हणजेच कॅटलिस्ट ऍड केल्यानंतर जर तुमचा रिएक्शनचा रेट वाढला, रिएक्शन रेट वाढला तर काय होईल? जो काय टाइम लागतोय तुमची रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी that time will get reduced, तो कमी होणार. कॅटलिस्ट which when added increase the rate of reaction. Catalyst when added increase the rate of reaction is called as positive catalyst. Reaction बघा. एक रिएक्शन आहे हे तुमचा जो काही अल्किन आहे रिएक्शन में काय होते तुमचा जो अल्किन आहे हा कुठला पार्ट आहे अल्केन अल्किन अल्काइन तुम्ही स्कूल में शिकला डबल बॉन्ड आहे म्हणजे काय अल्किन सिंगल बॉन्ड म्हणजे काय अल्केन आता हिची रिएक्शन आहे जर आपण विदाउट कॅटलिस्ट कम्प्लीट केली तर या रिएक्शनला टाइम खूप लागणार आहे मग या रिएक्शन मध्ये ज्यावेळेस आपण स्मॉल अमाउंट मध्ये निकेल हा कॅटलिस्ट ज्यावेळेस ऍड करतोय तर निकेल ऍड केल्यामुळे काय होते तुमच्या रिएक्शनचा रेट वाढतोय सच कॅटलिस्ट विच वेन ऍडेड इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन इज कॉल्ड एज पॉझिटिव्ह कॅटलिस्ट जो तुमच्या रिएक्शनचा रेट वाढवतोय त्याला म्हणतो आपण positive catalyst. Substance or chemical which when added increase the rate of reaction is called as positive catalyst. Next बघूयात आपण second type that is second type एक्झॅक्टली अपोजिट निगेटिव्ह कॅटलिस्ट. निगेटिव्ह कॅटलिस्ट म्हणजे काय तो ऍड केल्यामुळे तुमच्या रिएक्शनचा रेट काय होते कमी होते. आता ही रिएक्शन होते दिस इज हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड इथे काय होते ब्रेकिंग होते तुम्हाला वॉटर आणि ऑक्सिजन मिळते. रिएक्शन इज डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. या रिएक्शन मध्ये आपण वापरतोय फॉस्फेरिक ऍसिड विच ऍक्ट एज अ निगेटिव्ह कॅटलिस्ट. म्हणजेच in the reaction of decomposition of hydrogen peroxide phosphoric acid which we use act as a negative catalyst. That means when we add phosphoric acid rate of reaction is decreased.
ठीक आहे, तुमचं डिकॉम्पोजिशन होतंय हायड्रोजन पेरॉक्साईडचं, ते रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, कमी होणार आहे. असा जो काय केमिकल आहे जो तुमच्या रिॲक्शनचा रेट कमी करतो त्याला आपण म्हणतोय निगेटिव्ह कॅटलिस्ट. पॉझिटिव्ह काय करतोय, वाढवतोय. निगेटिव्ह काय करतोय, कमी करतोय. काय, रेट ऑफ रिॲक्शन. पॉझिटिव्ह कॅटलिस्ट इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, निगेटिव्ह कॅटलिस्ट डिक्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. थर्ड टाइप बघूया आपण, ऍटो. ऍटो कॅटलिस्ट. ऍटो म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण कुठलाही एक्सटर्नल सबस्टन्स ऍड करत नाही, तर रिॲक्शन मध्ये तयार होणारा तुमचा जो काय प्रोडक्ट असेल, दॅट प्रोडक्ट इट सेल्फ ऍक्ट एज अ कॅटलिस्ट. देर इज नो नीड टू ऍड एक्सटर्नल केमिकल एज अ कॅटलिस्ट. रिॲक्शन इन विच प्रोडक्ट इट सेल्फ ऍक्ट एज अ catalyst is called as autocatalysis. Reaction बघा, एक रिॲक्शन तुमची. या रिॲक्शन मध्ये काय होतं, सुरुवातीला तुमचा रेट ऑफ रिॲक्शन कसा असतो, कमी असतो, स्लो होतो. पण ज्या वेळेस तुमचा हा प्रोडक्ट तयार होतोय, दॅट प्रोडक्ट ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट, दॅट इज ऍटो कॅटलिस्ट. तो तुमचा ऍटो कॅटलिस्ट म्हणून काम करतोय आणि तुमच्या रिॲक्शनचा रेट वाढवतोय. रिॲक्शन इन विच प्रोडक्ट इट सेल्फ ऍक्ट ऍज अ catalyst, that reaction is called as autocatalysis reaction. That catalyst is autocatalysis. म्हणजे या रिॲक्शन मध्ये हा तुमचा जो होता, तुमचा जो प्रोडक्ट होता, हा प्रोडक्ट आहे, पण तो प्रोडक्ट स्वतःच पुढे जाऊन तुमच्या रिॲक्शन मध्ये कशाचं काम करतोय, कॅटलिस्टचं काम करतोय. इट विल ऍक्ट ऍज अ कॅटलिस्ट अँड इट विल इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. A reaction in which product itself act as a catalyst and that reaction is called as autocatalysis reaction. मग आता आपण काय स्टडी केला, टाइप ऑफ कॅटलिस्ट तीन टाइप होते, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह आणि एक ऑटोकॅटलिसिस. पॉझिटिव्ह म्हणजे काय, अ कॅटलिस्ट विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन, तो पॉझिटिव्ह. अ कॅटलिस्ट विच डिक्रीज द रेट ऑफ रिॲक्शन इज अ निगेटिव्ह कॅटलिसिस. अँड a reaction in which a product itself act as a catalyst is a autocatalysis. हे तीन टाइप आपण कॅटलिस्ट स्टडी केले. नंतर होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस हे आपण बघितलं. होमोजिनियस म्हणजे काय, रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट दोन्ही एकाच फेज मध्ये. हेट्रोजिनियस म्हणजे काय, रिॲक्टंट आणि कॅटलिस्ट दोन्ही डिफरंट फेज मध्ये. जे रिॲक्टंट सॉलिड असेल तर हा लिक्विड किंवा गॅस फॉर्म असेल तुमचा कॅटलिस्ट. होमोजिनियस, हेट्रोजिनियस, पॉझिटिव्ह कॅटलिसिस, निगेटिव्ह कॅटलिसिस अँड ऑटोकॅटलिसिस आर द टाइप ऑफ कॅटलिस्ट. ठीक आहे, हा पार्ट समजलाय. मी पुन्हा शॉर्टली कन्क्लूड करतोय, समजून घ्या. होमोजिनियस म्हणजे काय, रिॲक्शन इन विच रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट आर इन सेम फेज. हेट्रोजिनियस म्हणजे काय, a reaction in which reaction and catalyst are in different phase is called as heterogeneous. Positive catalyst म्हणजे a catalyst which when added increase the rate of reaction. Negative म्हणजे काय, a catalyst which when added decrease the rate of reaction is negative catalyst. And autocatalysis म्हणजे
reaction in which product itself act as a catalyst is called as autocatalysis. रिमेनिंग पार्ट आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.